नैसर्गिक संरक्षणाला अजून भक्कम करत बांधलेला हा बदामी किल्ला, जिथे चिंचोळ्या वाटांमधून घुमणारा वारा आजही चालुक्यांच्या वैभवाची गाथा कुजबुजतो। नमस्कार मित्रांनो, मी विशाल देवरे। या व्हिडिओत आपण फिरणार आहोत अगस्त्य तीर्थालगत भारतातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक असलेला भूतनाथ मंदिर समूह, आणि त्यानंतर लाल डोंगराच्या कातळावर वसलेला बदामीचा किल्ला। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण बदामी किल्ल्यावरून दिसणारा सूर्यास्ताचा अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो। मी लेणी मंदिरं बघून अगस्त्य लेकच्या कडेने भूतनाथ मंदिराकडे निघालो। बदामीच्या दोन टेकड्या म्हणजे वातापी आणि इलवल। पौराणिक कथेनुसार इलवल नावाचा राक्षस राजा आणि त्याचा भाऊ वातापी भोजनासाठी आमंत्रण देत। मेंढ्याचं रूप धारण करून वातापी अन्न म्हणून पोटात जात असे आणि इलवल त्याला पुन्हा बाहेर काढत असे। त्यात खाणाऱ्याचा मृत्यू होत असे, पण ही मायावी युक्ती अगस्त्य मुनींसमोर निष्फळ ठरली आणि वातापीचा वध झाला। समोर दिसणाऱ्या कातळामधून वाट महाकूटकडे जाते। त्या वाटेत इसवी सन 700 मध्ये कोरलेला कप्पे अरभट्ट शिलालेख हे 10 ओळींचं कन्नड महाकाव्य पाहायला मिळतं। मल्लिकार्जुन मंदिर समूह जैन पंथाच्या प्रभावाखाली होतं। पुढे शैव पंथीयांनी तिथे शिवलिंग आणि नंदीची स्थापना केली। 15 किलोमीटरवरती महाकुटेश्वर मंदिर समूह आहे। इथे वातापी आणि इलवलचा वध झालेला। बदामीतील महत्त्वाची आणि बघण्यासारखी अजून एक जागा म्हणजे सिदलाफडी गुहा, जिथे प्रागैतिहासिक माणूस राहत असे। पुढे 5 किलोमीटरवरती बनशंकरी मंदिर आहे। बनशंकरी म्हणजे वनात राहणारी पार्वती, जो दुर्गेचा 6वा अवतार। भूतनाथ मंदिर समूह हा भारतातील सर्वात प्राचीन समूहापैकी एक मानला जातो। सांजवेळी तलावाच्या पाण्यावर पडणारं मंदिराचं प्रतिबिंब प्रत्येक पर्यटकाला काही क्षण वास्तव विसरवायला लावणारं असतं। द्राविड शैलीचं शिखर असलेलं एक मुख्य मंदिर आणि आजूबाजूला काही उपमंदिरं असा हा समूह आहे। द्वारावर मकरवाहिनी गंगा आणि कुर्मवाहिनी यमुनेचे अप्रतिम शिल्प दिसतात। इथून वरच्या मोठ्या दगडावर एक मंदिर आहे, पण तिथं आता जाता येत नाही। त्या दगडामागे विष्णुगुडीकडे जाताना वाटेत अनेक देवतांच्या शिल्पांचे कोरीव कामं दिसतात। ही जागा शिल्पकारांच्या सरावाची स्थळे मानली जातात। पहिले वराह, मग गणपती, त्रिमूर्ती, महिषासुरमर्दिनी आणि शेवटी नरसिंह अशा क्रमाने कोरलेली शिल्प इथल्या कलेचा उत्कर्ष दाखवतात। दगडामागे तलावाकाठी असलेलं लहान विष्णू मंदिर फार कमी लोक पाहतात। या मंदिरात दगडाचाच एक भाग असलेली शेषशाही विष्णू मूर्ती आहे। या रम्य आडोशाला निरोप देऊन मी बदामीच्या किल्ल्याकडे निघालो। किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं संग्रहालय आज शुक्रवार असल्याने बंद होतं। त्याच्या डावीकडून
2 दगडांच्या मधून वाट प्रवेशद्वारातून वर घेऊन जाते. चालुक्यांच्या गतवैभवाचा साक्षीदार असलेला हा किल्ला पुलकेशी पहिला याने इसवी सन 543 मध्ये बांधल्याचं सांगितलं जातं. राजमार्गावरून चालत गेलं की भव्य कडांमधून जाणारी छायादार वाट प्रवेशद्वाराजवळ घेऊन येते. द्वारपालांची शिल्प आणि कमानीची रचना क्षणातच काळा ओघात मागे नेऊन ठेवते. इथून प्रवेश करून आपण चालुक्यांच्या वैभवाच्या अजूनच जवळ पोहोचतो. कोठाराजवळून डावीकडे जाणारी वाट शिवालयाकडे जाते. अभ्यासकांच्या मते आत असलेल्या कमळाच्या कोरीव कामामुळे मंदिर गणपतीचं असावं, पण ते आता किल्ल्यावरील लहान शिवालय म्हणून ओळखलं जातं. मी वेळ न घालवता गड माथ्याकडे निघालो. दोन्ही बाजूंनी भव्य दगडी भिंतीच्या मधून पायरी मार्ग वर नेतो. अलीकडेच डावीकडे ध्वजस्तंभाचा बुरुज दिसतो. अरुंद वाटेने चालत राहिल्यावर मी घुमटाकार धान्य कोठाराजवळ पोहोचलो. कोठाराला खिडक्या आणि वर जाण्यासाठी दगडी खुटे दिसतात. माथ्याच्या अलीकडे अनेक भग्न वास्तू दिसतात. त्यांच्या सानिध्यात उभा आहे अप्पर शिवालय. साधारण पाऊण तासाच्या चढाईनंतर मी बदामी किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचलो. पडझडीनंतर आता फक्त गर्भगृह आणि 2 प्रदक्षिणा पात उरले आहेत. हत्ती, सिंहमूर्ती आणि कृष्णलीलेचे कोरीव प्रसंग पाहून अभ्यासक हे विष्णू मंदिर असल्याचं सांगतात. समोर लेणी मंदिराच्या वर दिसतात घुमटाकार धान्य कोठार आणि बुरुज. खाली बदामी शहरावर सांज वेळेचं तांबूस ऊन पसरलेलं. प्रदक्षिणा पाथातील नक्षीदार खिडक्या आणि नरसिंह शिल्प अत्यंत सुंदर आहे. किल्ला उतरून खाली आलो तेव्हा प्रवेशद्वाराजवळ डावीकडे जाणाऱ्या वाटेने मी टेहाळणीच्या मंडपाजवळ आलो. ऐतिहासिक बदामीचं दर्शन घेतलं आणि इथे येऊन सूर्यास्त पाहिला की बदामी दर्शन पूर्ण होतं. लाल कातळ कड्यांवर मावळतीचे तांबूस किरणे एकरूप होतात. दिवसभर जनसामान्यांसाठी खुले असलेले हे प्रदर्शन संध्याकाळी शांततेत विसावलेलं दिसतं. उन्हातील भटकंती, कातळाच्या सावलीत घालवलेले निवांत क्षण दोन्हीही मनात कायम कोरले जातात.
पुढील भागात आपण जाणार आहोत बदामीपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या पट्टदकलला, जिथे मंदिर स्थापत्याचा आणखी एक अनोखा अध्याय उलगडतो. मी विशाल देवरे, भेटूया पुढील भागात.